एअर इंडियाच्या फुकेत दिल्ली विमानाला मंगळवारी सकाळी दिल्ली विमानतळावर उतरताना किरकोळ अपघात झाल्याची माहिती समोर आली। एअर इंडियाचे AI2379 हे विमान दिल्ली विमानतळावर लँडिंग करत असताना अचानक उंची कमी झाल्याने विमानाला जोरदार हादरे बसल्याचे सांगण्यात येत आहे। या घटनेमुळे विमानातील काही प्रवासी आणि कर्मचारी जखमी झाले असून विमानाच्या आतील छताला तडे गेल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे। घटनेनंतर विमानतळावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार एअरबस A320 विमानातून एकूण 134 प्रवासी होते। सकाळी 11 वाजल्यानंतर सर्व प्रवाशांना वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून विमानातून सुरक्षितपणे उतरवण्यात आले। दरम्यान जखमी प्रवाशांची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली। यातील सुमारे 10 प्रवासी आणि 2 कर्मचाऱ्यांना पुढील उपचारांसाठी विमानतळावरील मेदांता वैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आले। विमानाला नेमके कशामुळे हादरे बसले आणि लँडिंगच्या वेळी नेमकी परिस्थिती काय होती याबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आले नाही। या घटनेनंतर विमानाची तांत्रिक तपासणी सुरू असून अपघाताचे नेमके कारण तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे। दरम्यान विमानातील प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती कल्याण।